रामकृष्ण हरी. माझा आवाज येतोय? जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मला कमेंट बॉक्समध्ये जरा माझा आवाज येतोय का याचं प्रत्युत्तर हवं होतं. मग विठोबाचे पाय आठविले मणी, बोली अमृत वचने तया प्रती. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम हरी, जय जय राम कृष्ण 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 हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय राम कृष्ण हरी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सुसविद्या आत्मरूपा,
देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्तीदासू अवगारी जोजी अवधारी जोजी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो प्रावण झालो चराचरी. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. हो स्वामी तुकिया देवा यावरी न करावा वीर. जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी गणेश महाराज. रामकृष्ण हरी संध्या माऊली. माझा आवाज व्यवस्थित येत असेल तर आपण चिंतनास सुरुवात करावी का? रामकृष्ण हरी. असो. बऱ्याच दिवसापासून चालू असणारा हा प्रवचन रूपी सेवेचा उपक्रम आणि त्यामध्ये थोर थोर व्यक्तींची प्रवचन चिंतनही झालेली आहेत. ज्या पेजच्या माध्यमातून आज मी तुमच्या समोर लाईव्ह आलेलो आहे ते म्हणजे वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्तीपरायण किसनदादा निगडीकर, निगडी पवारांची, तालुका सातारा, जिल्हा सातारा. रामकृष्ण हरी. त्या पेजवरती गेले कित्येक दिवस सुंदर अशी प्रवचन होत आहेत. हा खटाटोप आणि हा अट्टहास आदरणीय गुरुवर्य किसनदादा महाराज निगडीकर यांच्या परिवारातर्फे, त्याचप्रमाणे आदरणीय सातारा जिल्ह्यातील एक अभ्यासू सालस व्यक्तिमत्व मारुती महाराज निगडीकर, आदरणीय महाराजांचे ते नातू आहेत, त्यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे त्यांच्या शिष्यमंडळींच्या माध्यमातून या पेजची स्थापना करण्यात आली आणि दादांच्या जीवनावरती या ठिकाणी प्रवचन सोहळे मोठमोठ्या अधिकार संपन्न वाणीतून आपणास ऐकायला मिळाले. त्यामध्ये संत महात्म्यांच्या वंशजांचीही आपणाला सुंदर अशी चिंतनं पाहायला मिळाली. ही प्रासादिक चिंतन ऐकून रामकृष्ण हरी अप्पा, नवनाथ अप्पा रामकृष्ण हरी, विवेकजी जाधव रामकृष्ण हरी, ते आपणाला ऐकायला मिळाली. त्याला एकमेव कारण म्हणजे असं की हे पेज ज्यांच्या माध्यमातून चाललेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी दादांच्या बद्दल काही शब्द सुमनं अर्पित करण्याची संधी मिळाली, ते म्हणजे या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते आणि आता ज्यांनी कीर्तन क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं ते आदरणीय सुजितजी काळंगे यांच्या माध्यमातून मी आज या ठिकाणी तुमच्यासमोर प्रवचन करत आहे, चिंतन करत आहे. आदरणीय महाराजांनी मला काही दिवसापूर्वी सूचित केलेलं होतं प्रवचन करण्याकरता, चिंतन करण्याकरता, परंतु काही अपरिहार्य कारणास्तव एक मोठी अशी घटना घडली. त्या घटनेमुळं मला 10-12 दिवस मी महाराजांना विनंती केली की मी 10-12 दिवस तरी कुठं लाईव्ह येऊ शकत नाही, अथवा आमचं जे गुरुमंत्र पेज आहे त्या पेजवरती सुद्धा कोणत्याही प्रकारचं लाईव्ह करू शकत नाही. याला एकमेव कारण म्हणजे असं, मी मूळचा वादक आहे, गुरुमंत्र परिवाराचा एक साधक आहे.
जवळपास 150 पेक्षा जास्त साधकांचा परिवार आज सातारा जिल्ह्यामध्ये मृदंग शिकत आहेत. ते मृदंग वर्गामधील विद्यार्थी. मीही त्या मृदंग वर्गाचा एक साधक आहे. त्या मृदंग वर्गाचाच मी एक विद्यार्थी आहे, ज्या माध्यमातून मी आता नजीकच्या काळामध्ये मृदंग विद्या ज्यांच्याकडून ग्रहण करत होतो ते माझे गुरुवर्य या महाराष्ट्रामधील नव्हे तर पूर्ण हिंदुस्थानमधील मृदंग क्षेत्रातील एक गरीब विद्यार्थ्यांचा आधार म्हणजे वैकुंठवासी गोविंदजी भिलारे गुरुजी यांना काही दिवसापूर्वी देवाज्ञा झाली. एक वारकरी संप्रदायामधील असेल त्याचप्रमाणे मृदंग क्षेत्रामध्ये एक मोठी दरी निर्माण झाली, मोठी पोकळी निर्माण झाली गुरुजींच्या जाण्यामुळं. त्यामुळं मी काही दिवस उशिरा तुमच्यासमोर लाईव्ह येत आहे. परंतु असो, यानंतरही अजून सुंदर प्रवचन आहेत आणि या सुंदर ही छान छान प्रवचनं झालेली आहेत. या सर्वांच्या मध्ये मला आपण संधी दिली त्याबद्दल संपूर्ण पेज आणि किसनदादा निगडीकर परिवारांचा मी अत्यंत ऋणी आणि आभारी आहे. रामकृष्ण हरे संदीप महाराज. मला जाणीव आहे, शब्दप्रयोग मला जाणीवपूर्वक करायचा आहे. सावधगिरीने मला शब्द वापरले पाहिजेत, कारण नेहमी ऐकणाऱ्यांसाठी आपण विवेचन करत असतो, चिंतन करत असतो. परंतु पेजवरती आत्ता जी उपस्थित आहेत मंडळी खूप थोर आहेत, अभ्यासू आहेत. त्यामुळे मला शब्दप्रयोग हा सावधानतेने केला पाहिजे. असो, जे काही चुकल त्याला निश्चितपणे ते आपल्या पोटामध्ये घालून घेतील आणि मला योग्य अशी वाट दाखवते. दुग्ध शर्करा योग म्हणजे गणेशोत्सव कालपासून सुरू झाला. काल आदरणीय सुजित महाराजांचं प्रवचन झालं, श्री गणेशा झाला आणि 2 नंबरची गणेश उत्सवामधली सेवा, धन्यवाद संदीप महाराज, 2 नंबरची सेवा आदरणीय महाराजांच्या माध्यमातून माझ्या वाट्याला आली. जरी ही 2 नंबरची सेवा माझ्याकडे असली, 2 नंबरला जरी मी असलो तरी मी 2 नंबरचा वक्ता नाही, मी व्हाईट कॉलरचाच वक्ता आहे. मी 2 नंबरचं काही सांगणार नाही. जे असेल ते साधू संतांचं सांगेल, जे असेल ते सद्गुरूंच्या कृपाशीर्वादानं जे मला काही चांगलं सुचेल ते सांगण्याचा प्रयत्न करेन. खरं हा काळ खूप भयंकर आहे. गेले 6-7 महिने आपण एका भयंकर अशा लॉकडाऊन सोसत आहोत. आता 1-1.5 महिना अनलॉक झालेला आहे बऱ्यापैकी. इकडं तिकडं प्रवास सुरू झालेला आहे जिल्ह्याअंतर्गत. तर या लॉकडाऊनच्या काळामध्ये हे भयावत असं संकट फक्त सातारा जिल्ह्यावर नसून संपूर्ण महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून अखिल हिंदुस्थान जरी आपण यामध्ये काबीज करून पकडला तर संपूर्ण जगावरती या कोरोनाचं संकट वावरत आहे. हे संकट लवकरात लवकर बरं व्हावं आणि जे माझ्या ज्ञानोबारायांचे अखंड ज्ञानेश्वरी पारायणाचे सोहळे जे आता कुठं लुप्त झाल्यासारखे वाटत आहेत ते अचानक अशा प्रकारे उदयाला यावेत अशी मी गणपती बाप्पाच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो. तो दयागण आहे, तो कृपाळू आहे. तो निश्चितपणे या संकटापासून सर्वांना दूर करून आपले या ठिकाणी सुंदर असे जे सोहळे स्वर्गातही चालत नाहीत असे सोहळे या भूलोकावरती चालतात, ते सोहळे निश्चितपणे पुन्हा सुरू होण्यास भगवान परमात्मा आपल्याला कृपाशीर्वाद देईल. असो, आज आपला महत्वाचा विषय असा होता चिंतनीय की आदरणीय दादांच्या पेजवरती काय बोलायचं. मारुती महाराजांनी मला दादांच्या बद्दल माहिती सांगितली, परंतु बरीचशीच माहिती मला तंतोतंत मारुती महाराजांसारखीच जाणवली, भासली. आधी मला असं वाटलं की मारुती महाराज स्वतःबद्दलच काय सांगतायत का काय, कारण दादांच्या बद्दल पूर्णपणे मी अज्ञान. दादांचा जन्म जवळपास 1925 या सालामध्ये झाला. 19 थोडंसं पुढं मागं, परंतु पारतंत्र्य काळामध्ये दादांचा जन्म झाला. त्या काळापासून परमार्थाची अखंड साधना आजपर्यंत 19 वर्ष झाले दादांना जाऊन. आता 19व्या वर्षात पदार्पण झालं. आता जवळच नजीक दादांची 18वी पुण्यतिथी झाली या लॉकडाऊनमध्ये.
एवढं दादांचं वय होतं. सातारा जिल्ह्यातल्या परमार्थातल्या काही भीष्म पितामहासारख्या काही व्यक्ती आहेत की ज्यांना परमार्थामध्ये इच्छा मरण आहे. त्या आज जरी देहरूपानं पंचतत्वामध्ये विलीन झाल्या असल्या तरी चिंतन रूपामध्ये आणि नामरूपामध्ये आम्हा युवकांच्या रक्तामध्ये अजून त्या तेजीत आहेत. त्यामध्ये किसनदादा निगडीकर हे वयाच्या मानानं अभ्यासाच्या मानानं या अग्रगण्य लोकांपैकी अग्रगण्य संत मंडळींपैकी एक किसनदादा आहेत. पवित्रत्व देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ, असं दादांचं महात्म्य आहे. पेजवरती ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी मनापासून आभार मानतो. गुरुमंत्र परिवारातील बरेच या ठिकाणी लढवाळ असे साधक ऐकण्याकरता आलेले आहेत. ही खंबीरपणे गुरुमंत्र परिवारातील प्रत्येक मुलाची, प्रत्येक साधकाची मला परिवार हा कोणा एकटाचा नसून संपूर्ण प्रत्येक मुलाचा, प्रत्येक साधकाचा सातारा जिल्ह्यामधील आहे. असो, दादांच्या बद्दल थोडंसं बोलायचं होतं, त्यांच्या जीवन चरित्राबद्दल काहीतरी जाणून घ्यायचं होतं. परंतु जर भगवान परमात्मा पांडुरंग परमात्म्याबद्दल जर आपल्याला बोलायचं असेल तर पांडुरंग परमात्म्याबद्दल बोलायचं असेल त्यावेळेला पांडुरंग परमात्म्याबद्दल आपणाला माहिती कशी मिळेल? कारण साक्षात पांडुरंग परमात्म्याला मी तर बघितलं नाही, तुम्ही बघितलं कदाचित. याचं उत्तर असेल आम्ही समक्ष पांडुरंग परमात्म्याला पाहिलं नाही. हा, पण अनुभूती प्रत्येक वारकऱ्यानं पांडुरंग परमात्म्याची घेतली. आता पांडुरंग परमात्म्याबद्दल जर आपल्याला वर्णन करायचे, तो कसा आहे, त्याची कृपा काय आहे, त्याबद्दल जर आपल्याला माहिती घ्यायची असेल तर आपणाला जगद्गुरु तुकोबरायांना विचारावं लागेल, माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांना विचारावं लागेल, सकल संत मांद्याळीला जाणून घ्यावं लागेल. त्यावेळेला आपल्याला पांडुरंग परमात्म्याबद्दल समजेल. जगद्गुरु तुकोबराय हल्ली आपणाला पाहायला मिळणार नाहीत, परंतु जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा म्हणजे आपल्यासाठी साक्षात जगद्गुरु तुकोबर आहेत. जगद्गुरु तुकोबरायांच्या गात्यातील प्रत्येक अभंग हे आपल्यासाठी जगद्गुरु तुकोबर आहेत. गात्यातील प्रत्येक अभंगातील प्रत्येक चरण हे आपल्यासाठी जगद्गुरु तुकोबरायच आहेत. अभंगाच्या गात्यातील अभंगाच्या प्रत्येक चरणामधील प्रत्येक शब्द हे आपल्यासाठी जगद्गुरु तुकोबराय आहेत. जगद्गुरु तुकोबरायांच्या गात्यामधील अभंगातील प्रत्येक चरणातील प्रत्येक शब्दातील प्रत्येक अक्षर आपल्यासाठी जगद्गुरु तुकोबराय आहेत. जगद्गुरु तुकोबरायांच्या गात्यामधील अभंगामधील प्रत्येक चरणामधील प्रत्येक शब्दामध्ये प्रत्येक अक्षर असणाऱ्या अक्षरावरील काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, विसर्ग, दंड हे प्रत्येक आपल्यासाठी जगद्गुरु तुकोबराय आहेत. आणि जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आपल्याला पांडुरंग परमात्म्याची साक्षात जाणीव करून देतो अथवा पांडुरंग परमात्म्याचं रूप आपल्या समोर उभं करतो. आदरणीय दिंडी मालक हनुमंत महाराज रामकृष्ण हरी, श्री गुरु भगवत महाराज चौरे फड मालक, आपलंही या ठिकाणी स्वागत आणि आपल्या चरणावरती दंडवत. त्या अभंगांना आपण जर विचारून पाहिलं तर आपल्याला पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबराय सांगतील. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटावरी ठेवोनिया, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. जगद्गुरु तुकोबराय सांगतात हा पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून आम्ही निश्चित विश्वास ठेवतो की हाच पांडुरंग परमात्मा आहे. तो पंढरपुरामध्ये विठेवरती उभा राहून कटेवरती हात ठेवून, नजर सम ठेवून, चरण सम ठेवून उभा आहे ना, तो आमचा बाप आहे. आम्ही का विश्वास ठेवतो? कारण जगद्गुरु तुकोबराय आम्हाला सांगतात की तो पांडुरंग परमात्मा तुमचा बाप आहे. हा विश्वास आमचा संतांच्या ठाई आहे. पांडुरंग परमात्मा जाणून घ्यायचा असेल तर जगद्गुरु तुकोबराय जाणून घ्यायचं गरजेचं आहे. संतांची ये पायी हा माझा विश्वास, त्यांच्या पायी आमचा विश्वास आहे. संत सांगतात ना म्हणजे ते निश्चित बरोबर आहे. जगद्गुरु तुकोबराय बरोबर सांगतात यावरती कुणी आक्षेप घेतला नाही आणि घेऊ नये हे किंबहुना. कारण जगद्गुरु तुकोबराय बरोबर सांगतात
हे म्हणण्यापेक्षा जगद्गुरु तुकोबराय सांगतात ते बरोबरच असतं. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय जे सांगतात ते आपल्या बऱ्याकरताच निश्चितपणे सांगतात, जगत उद्धाराकरताच सांगतात. ह्या संत महात्म्यांची आपल्यावरती कृपा आहे. त्यांनी आम्हाला पांडुरंग परमात्मा सांगितला म्हणजे निश्चित आमचा पांडुरंग परमात्मा असाच आहे. तर दादांना जर मी पाहिलेलं नाही, रामकृष्ण हरी आदरणीय उमेश महाराज, दादांना मी पाहिलेलं नाही, दादांना बघितलेलं नाही, दादांना जाणलेलं नाही. मी खरं सांगतो 18 वर्ष 19 वर्ष झाल्यानंतर आमचं वयच काय आहे, अवघं 25 ते 26 वर्ष आमचं वय. या 26 वर्षाच्या वर्ष वजा केली तर आम्ही 6, 7, 8 या वयामध्येच आलो ना. या वयामध्ये दादांच्या बद्दल मी काय सांगणार. दादांच्या बद्दल शून्य अनुभव मला आहे. परंतु दादांच्या बद्दल ज्यांनी उतप्रोत अनुभव घेतलेला आहे अशा गुरुमंडळीच्या चरणांची ज्या वेळेला आपण सेवा करू, त्यांना या गोष्टीबद्दल विचार ना करू, त्यावेळेला निश्चितपणे दादा आपणाला पूर्णपणे समजतील. जगद्गुरु तुकोबाराय काय आहेत हे भगवान परमात्म्याला विचारण्यापेक्षा श्री संत निळोबारायांना विचारा. निळोबाराय तंतोतंत सांगतील की जगद्गुरु तुकोबाराय काय आहे. तुकोबारायांसाठी 42 दिवस अखंड अनुष्ठान निळोबारायांनी केलं. देव भेटायला आला जगद्गुरु तुकोबारायांच्या अगोदर रामकृष्ण हरी गिरीश महाराज. त्या देवाला निधड्या छातीनं आणि छातीटोक निळोबाराय प्रश्न करतात, तुझं लागी येते बोलाविले कोणी, प्राथिल्या वाचून आलासी का. तू मोठा आहेस, तू देव आहेस, तुझ्या वचनात राहा. तुला मी बोलावलं नाही आणि बोलवल्याशिवाय देवानं कुठं जाऊ नये. मोठ्या माणसानं बोलवल्याशिवाय कोणाच्या आनंदामध्ये जाऊ नये. अखंड तुकयाचा धावा माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा मी धावा करतोय. त्याचप्रमाणे आदरणीय दादा, मला तर माहित नाही, मी पाहिलं नाही दादांना, मग दादांच्या बद्दल माहिती कशी करून घ्या. त्याकरता सर्वप्रथम सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ मंडळींना मी फोन लावायला सुरुवात केली. कारण एखादा अभंग घेतल्यानंतर चिंतन करणं यावरती आपण विवेचन थोडासा विचार करू शकतो. परंतु आदरणीय दादा असतील, त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यामध्ये अशी काही संत मंडळी होऊन गेली की अवघ्या महाराष्ट्रामध्ये ती संत मंडळी अग्रगण्य स्थानी आहे. त्यासाठी पहिल्यांदा मी आदरणीय गुरुवर्य या सातारा जिल्ह्यामधील गोड व्यक्तिमत्व गुरुवर्य रमेश दादा देशमुख घारगे यांना मी प्रथम फोन केला आणि दादांना विचारणा केली. दादांना खूप आनंद झाला. दादांनी मला सांगितलं की अगदी गोड व्यक्ती तू निवडली. दादांना मी सांगितलं, दादा माझं भाग्य आहे, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. मी नाही किसन दादा निगडीकरांचं चिंतन करण्याकरता निवडलं. दादा माझं भाग्य आहे की किसन दादा साक्षात पंचतत्वात विलीन झाले असताना किसन दादांनी माझं स्मरण केलं की आता तुला प्रवचन करायचं आहे. त्या चिंतनामध्ये ज्या गोष्टी होतात, चर्चेमध्ये ज्या दादांच्या बद्दल गोष्टी, त्यातल्या सर्व गोष्टी मी तुमच्या समोर सांगायला जर लागलो तर कदाचित माझा कंठ मला साथ देणार नाही. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे रामरूप. अतिशय सालस व्यक्तिमत्व म्हणजे दादांनी सांगितलं की आधुनिक युगातले जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे दादा आहेत. वैकुंठवासी पुंडलिकजी महाराज वेळुकर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पारायणामध्ये अग्रगण्य स्थानी ज्यांनी इतिहास निर्माण केला, सामुदायिक पारायण सोहळ्याचे आद्य प्रवर्तक की ज्यांनी राजकीय मंडळी ही जमिनीवरती ज्ञानेश्वरी वाचवण्याकरता बसवली ते म्हणजे आदरणीय पुंडलिकजी महाराज वेळुकर. त्यांच्यासाठी गुरुवर्य स्थानी असणारी व्यक्ती म्हणजे आदरणीय किसनदादा निगडीकर.
संजय महाराज, आदरणीय गुरुवर्य संजय महाराजांशीही माझा संपर्क झाला, फोन झाला. आणि तो फोन झाल्यानंतर जवळपास 1 ते 1.5 तास महाराज बोलत होते की अतिशय खेळकर स्वभावाची व्यक्ती. संजय महाराज वेळोकर कुणाला माहीत नसते, परंतु तो 1.5 तास त्यांनी सांगण्यामध्ये आणि मी ऐकण्यामध्ये कसा गेला ते समजलं नाही. संजय महाराजांनी इतकं सुंदर अशा प्रकारे किसनदादा निगडीकरांच्या बद्दल सांगितलं की बाबा हे पूजनीय संपूर्ण महाराष्ट्राला होते, परंतु बाबांकरता पूजनीय हे किसनदादा निगडीकर होते. किसनदादा हे वयाने ज्येष्ठ होते. आदरणीय किसनदादा ही ज्या कृपाशीर्वादानं वारकरी संप्रदायामध्ये सेवा करत होती, एक साधी आणि सालस व्यक्ती परंतु परमार्थिक महत्तम अशी उच्च दर्जाची व्यक्ती म्हणजे आदरणीय किसनदादा निगडीकर होते. ज्यांचं त्यांनी शिष्यत्व पत्करलं ते म्हणजे जगद्गुरु तुकोबराय यांचे विद्यावंशज श्री गुरु मल्लाप्पा महाराज वास्कर यांचे 8वे वंशज चैतन्य सद्गुरू आबासाहेब महाराज वास्कर यांची अनुग्रहित सेवा आदरणीय किसनदादा निगडीकर यांनी स्वीकारली. आणि पहिल्या श्वासापासून ज्या वेळेला गुरुवर यांची भेट झाली तिथून अखेरचा श्वास घेईपर्यंत किसनदादा निगडीकर हे फक्त आणि फक्त वास्कर फडाचे आणि वास्कर परंपरेचेच राहिले. खूप निष्ठा मोठी होती किसनदादा निगडीकरांची. त्यांच्या पाठोपाठ आदरणीय मारुती नाना कारंजकर तासगावकर हेही वास्कर संप्रदायातील चैतन्य सद्गुरू आबासाहेब महाराजांचे मोठे पाईक होते. परंतु या व्यक्तींमध्ये खूप तफावत होती. ह्या सर्व सातारा जिल्ह्यातल्याच मंडळी आहेत. हा सातारा जिल्हा खूप महान जिल्हा आहे, खूप शूरवीरांचा, मोठमोठ्या शूरवीरांचा, सैनिकांचा, त्याचप्रमाणे छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत झालेला हा सातारा जिल्हा आहे. हिंदू भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचे वंशज ज्या जिल्ह्यामध्ये आहे तो हा सातारा जिल्हा आहे. जो जिल्हा अखंड शेवटपर्यंत अजिंक्य राहिला त्या किल्ल्याचा तारणहार म्हणजे हा सातारा जिल्हा आहे. सह्याद्रीचा निखळ असा रवरवता वारा म्हणजे हा सातारा जिल्हा आहे. माऊली ज्ञानोबरायांच्या महाविशाल सोहळ्याचे आद्य प्रवर्तक हैबत बाबा आरपळकर त्यांचा जन्म ज्या जिल्ह्यामध्ये झाला तो हा सातारा जिल्हा आहे. देहू निवासी जगद्गुरु तुकोबराय यांचे पूर्व वंशज मोरे हा तालुका ज्या जिल्ह्यामध्ये येतो तो हा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा आहे. आणि त्या जिल्ह्यामध्ये ही पवित्र संत मंडळी ज्यांनी जन्म घेतला त्यामध्ये आदरणीय दादा हे वयानं ज्येष्ठ होते. त्यानंतर वैकुंठवासी पुंडलिकजी महाराज वेळुकर, त्यानंतर आदरणीय वैकुंठवासी मारुती महाराज कारंजकर असतील, त्यानंतर वैकुंठवासी गजानन दादा भोसरेकर असतील, त्याचप्रमाणे वैकुंठवासी लोणीकर दादा असतील, केशवदादा लोणीकर असतील, त्याप्रमाणे वैकुंठवासी विष्णुपंतजी कदम हे असतील. ही खूप मोठी मंडळी आहेत. त्या काळातील जुने अनुभव ज्या वेळेला ह्या संत मंडळीने सांगितली, या कीर्तनकारांनी सांगितली, आदरणीय संजय महाराजांनी सांगितली, आदरणीय दादांनी सांगितली, गुरुवर्य लक्ष्मण महाराज पाटील यांनी सांगितली, त्यावेळेला कुठंतरी एक आता निश्चित दादांबद्दल आपण काहीतरी बोलू शकतो ही उर्मी अंगामध्ये आली. दादा अतिशय साधे सरळ स्वभावाचे. दादांचं शिक्षण जेमतेम झालेलं होतं. शिक्षण झाल्यानंतर दादा मुंबईला मिलमध्ये सर्व्हिसला गेले आणि वाचनाची खूप आवड होती. दादांच्या विशेष म्हणजे ज्ञानेश्वरी मुखोद्गत होती. दादांच्या मंचरी गाथा मुखोद्गत होता. गीतेवरही दादांचा अभ्यास खूप पुष्कळ होता.
दादांच्या बद्दल बोलण्याकरता ज्या वेळेला गाथा हातामध्ये घेतला, ज्या वेळेला गीता हातामध्ये घेतली, ज्यावेळी ज्ञानेश्वरी हातामध्ये घेतली, त्यावेळी समजलं दादांना पूर्णपणे ज्ञानेश्वरी मुखतगत आहे, चांगली माहिती आहे दादांना ज्ञानेश्वरीबद्दल. दादांच्या पूर्णपणे गाथा मंचरी गाथा मुखतगत आहे. ज्यावेळी ते प्रमाण शोधत गेलो ना, दादांना पूर्णपणे त्या साहित्याबद्दल माहिती होती, परंतु त्या साहित्यातील काही ठराविक प्रमाण वाचताना ती प्रमाण दादांची महती सांगत होती. हा साक्षात्कार तो गाथा वाचताना होतो. अतिशय साधं व्यक्तिमत्व दादा. अंगावरती सदरा असायचा. नेहमी दादांचा सदरा हा इस्त्री केलेला कधी पाहायला मिळालेला नाही. दादांचा सदरा हा मळकट असायचा. अतिशय साधं धोतर असायचं, साधा फेटा असायचा. आणि कीर्तनाला जाताना दादांनी गाडीचा प्रवास नाही केला, जास्तीत जास्त नाही. क्वचित दादांच्याकडून झाला असेल प्रवास, परंतु ज्या गावाला कीर्तनाला जायचे त्या गावाला चालत निघायचं, तिथं कीर्तन करायचं आणि तिथून सकाळी उठून स्नान प्रातः पूजा करून तिथून जिकडं कीर्तन आहे त्या गावाला निघायचं. असं दादांचं दैनंदिन जीवन होतं. त्यामध्ये काही जुन्या ठराविक व्यक्तीमधील व्यक्ती आहेत. त्यामधील दादा हे संस्थेमध्ये काही काळ शिकलेले होते. आदरणीय केशवांना लोणीकर असतील आणि आदरणीय किसनदादा निगडीकर यांनी संस्थेमध्ये शिक्षण घेतलेलं होतं. ते शिक्षण झाल्यानंतर दादांच्याकडून चैतन्य सद्गुरू आबासाहेब वास्कर यांच्या फडावरती सेवा करत असताना आदरणीय गुरुवर्य वैकुंठवासी दुंडा महाराज देगलूरकर असतील, प्रातस्मरणीय मामासाहेब गुरुवर्य मामासाहेब दांडेकर असतील, यांच्याशी दादांचा बराचसा संपर्क आला. यांच्याशी संपर्क आला, दादांनी ज्ञान ग्रहण केलं, त्याचप्रमाणे त्यांची सेवाही घडली. दादांच्याकडून पंढरपूरमध्ये त्यांची सेवा झाली. परंतु यामध्ये वैशिष्ट्य, दादा आदरणीय आबांचे लाडके होते. ते शेवटपर्यंत वास्कर फडावरती अखंडत्वानं सेवेत रूढ राहिले. दादा एक असे मार्गदर्शक होते की त्यांनी मार्गदर्शन करताना कधी हातचा ठेवला नाही. आपल्याला जर एखाद्यानं प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं त्याचं मनाचं पूर्णपणे निरसन होतोपर्यंत, त्या विचाराचं निरसन होतोपर्यंत दादा त्याला ते समजून सांगायचे. दादा हे सुंदर असे मार्गदर्शक होते. जसं की एक युवक अंधारामध्ये त्याची एक वस्तू शोधत असतो, त्याची प्राणप्रिय वस्तू, परंतु त्याला ती वस्तू मिळत नसते. ती वस्तू शोधण्याकरता तो एक साधन वापरतो, ते म्हणजे कंदील. त्या कंदिलानं ती वस्तू शोधत असतो. ती वस्तू त्याला सापडत नाही, म्हणून तो आपल्या घराच्या शेजारी एक साधू पुरुष राहत असतात, एक बाबा राहत असतात, त्यांच्याकडे जातो. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्या बाबांना विनंती करतो, बाबा माझी तुम्हाला एक विनंती आहे. बाबाने हसत विचारलं, बाळा कोणती? त्यावेळी तो युवक म्हणतो, बाबा मला काडीची पेटी हवी, मला माचीस हवंय, मला आग पेटी हवे. बाबा हसले. बाबा म्हणतात, कोण्या गोष्टीसाठी तुला बाळा माचीस हवंय, काडीची पेटी हवे, हे आग पेटी हवे? तो म्हणतो, बाबा मला या वेळेला सिगरेट ओढायची तल्लफ झालेली आहे, बिडी ओढायची तल्लफ झालेली आहे, मला काडीची पेटी हवी आहे आणि मला ते काडीची पेटीच्या साह्यानं सिगरेट पेटवून मला सिगरेट ओढायचं आहे, त्याशिवाय माझ्या मनाला शांती मिळणार. ते आदरणीय बाबा हसतात आणि त्याला म्हणतात, अरे बाळा तुझं आहे, तुझं पाशी, परी तू जागा चुकलास. साध्य तुला माहित आहे, साधन तुझ्याकडे आहे आणि साधक तू स्वतः आहे. दादाने तेच काम केलं. त्या बाबाने सांगितलं, बाळा सवय तुझी चांगली नाही, तू सिगारेट ओढतो, ही सवय वाईट आहे, परंतु तुझ्या साध्यापर्यंत तुला पोहोचायचे ना, तर काडीपेटीचं साह्य घेण्याच्या ऐवजी ज्या साह्यानं तू काडीची पेटी शोधतोय ना, त्या कंदिलालाही तुझं तू सिगारेट लावून तुझी भूक शमू शकतोस. परंतु माझी एक तुला सांगणं आहे, आता साध्य जर तुला तुझं मिळत असेल, परंतु ते साध्य तुझं चुकीचं आहे, तू त्या मार्गावर चाललेला आहे, तो मार्ग तुझा चुकीचा आहे, तुला योग्य मार्ग स्वीकारला पाहिजे. हा दृष्टांत इथपर्यंतच आपण आहे. तसं आदरणीय दादांच्या आयुष्यामध्ये काही युवक आले. ते युवक कोणत्या मार्गावरती चाललेत?
त्यांना योग्य मार्गदर्शन सांगण्याचं काम दादांनी केलं. नवे नवे दादा म्हणतात, माझा जन्मच त्यासाठी झालेला होता. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जे साधू संतांनी सांगितलं त्या युवकांना सांगून त्यांना योग्य मार्गावर आणण्याचं काम करण्याकरता आमचा जन्म झाला. त्याचप्रमाणे दादा एक निस्वार्थी मार्गदर्शक होते. दादांचा स्वभाव अतिशय निरागस होता. दादांना राग कधी आला नाही. दादांना मस्करी खूप खपायची. आदरणीय वैकुंठवासी पुंडलिकजी महाराज वेळुकर दादांची खूप मस्करी करायचे. दादांचं धोतर ओढणं, दादांचा सदरा ओढणं, फेटा लपवून ठेवणं, अशा मस्करी दादांना खूप अशा गोड वाटायच्या दादांना मस्करी. पण तो दादा या गोष्टीवरती कधी रागवले नाहीत. हा, दादांना स्वरज्ञान चांगलं होतं. राग येत नव्हते आणि राग सुद्धा येत नव्हता. खूप गोड दादांचे चिंतन असायचे. दादांचं कार्य खूप वारकरी संप्रदायासाठी महत्वाचं होतं. ते छातीटोकपणे दादा उद्धार करावयाला आलो असे कधी कधी पुष्कळदा कीर्तनातून जाणवून द्यायचे. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. योग्य मार्गदर्शन करण्याकरता दादा माझा जन्म झाला असे बोलायचे. दादांचा पाटा खूप होता. पाट्याच्या बाबतीत दादांचा हातखंडाच होता. विशेष गोष्ट म्हणजे असं जेवणाला बसल्यानंतर श्लोक व्हायचा, केशवा माधवा गोविंद गोपाळा, जीवितो कृपाळा पांडुरंगा, अच्युता वामना दशरथनंदना, जीवितो बाळकृष्णा पांडुरंगा, ऐसी ग्लानी करता विठ्ठल पावला, नैवेद्य जेवला नामयाचा, अच्युता वामना दशरथनंदना, जीवितो बाळकृष्णा पांडुरंगा. हा श्लोक झाल्यानंतर किंवा हा श्लोक म्हणण्यापूर्वी दादा जे रामकृष्ण हरीचं भजन असायचं त्या भजना अगोदर बरेच लोक अभंग म्हणायचे. त्याचप्रमाणे भोजनाचे काही रचीव जी कवणं आहेत ती कवणं म्हणायची. परंतु दादांना हे कधीच आवडलं नाही. ताट समोर आलेलं आहे, पानामध्ये जर अन्न वाढलेलं नाही तर दादा काय करायचे, तर दादा ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायची. जोपर्यंत ताटामध्ये संपूर्ण वाढ होत नाही तोपर्यंत दादांचं वाचन, दादांचं पढन ते ओव्या म्हणणं अजिबात थांबलेलं नसायचं. संपूर्ण पंगत शांत बसलेली असायची. कारण ज्ञानेश्वरी पाठ होती हो दादांच्या. ज्ञानेश्वरीच्या ओव्या कण्णत्वानं दादांच्या चालू राहायच्या. ही दादांची खासियत होती. सातारा जिल्ह्यामध्ये खूप कीर्तनकार होऊन गेले आणि त्या ख्यातीचे कीर्तनकार ही सातारा जिल्ह्यामध्ये होऊन गेले. ज्या दिंडी सोहळ्यामध्ये दादा चालले तो दिंडी सोहळा म्हणजे श्री गुरु संत शेकोबा दादा यांचा दिंडी सोहळा. हे सातारा जिल्ह्यातलेच आहेत. दादांबद्दल माहिती सांगाल तेवढे थोडे आहे. संत शेकोबा दादा हे सातारा जिल्ह्यातील पूर्वीचे खूप जुने कीर्तनकार आहेत. दादांच्या बद्दल माहिती खूप आहे. जुना एक प्रसंग सर्वांना ठाऊक असेल, ज्यावेळी राजदरबारी दादांचं कीर्तन चाललेलं होतं आणि पांडुरंगाचा शेला पंढरपुरामध्ये पेटलेला होता. आदरणीय शेकोबा दादांचं कीर्तन चालू असताना पांडुरंगाचा शेला पेटला असताना चालू कीर्तनामध्ये हात चोळले गेले शेकोबा दादांच्याकडून. कीर्तन झाल्यानंतर राजाने विचारले की महाराज आपण काय केले, कीर्तनामध्ये आपण इतका वेळ हात का चोळत होता. त्यावेळी संत शेकोबा दादाने सांगितलं की पंढरपूरमध्ये शेज आरती चालू असताना पांडुरंग परमात्म्याचा शेला आरतीला लागला आणि शेला जळत होता. तो शेला मी विझवला. महाराज संत शेकोबा दादा महाराजांसाठी, गादीच्या वंशजांसाठी आदरणीय होते, परंतु ही गोष्ट काही त्यांना पटली नाही. म्हणून त्यावेळेला सांड असायचे, सांड जे सर्वत्र फिरायचे तराळ, त्यांना पंढरपूरला पाठवण्यात आलं घोड्यावरून आणि 1 दिवसामध्ये ते वापस फिरले. 2 दिवसामध्ये त्यांनी राजांना पाठपुरावा केला. त्या ठिकाणी बडव्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी या गोष्टीची कल्पना दिली. ह्या गोष्टीही मी आदरणीय लक्ष्मण महाराज पाटील असतील, गुरुवर्य ज्ञानोबा माऊली गोजेगावकर असतील यांच्याकडून ऐकलेल्या आहेत. या सत्य घटना त्यांच्या मुखातून मी ऐकलेल्या आहेत. तर ही घटना सत्य होती. त्या दिंडीमध्ये आदरणीय दादांच्या अखंडत्वानं सेवा घडली. दादांचा जन्म निगडी गावामध्ये झाला. ते कुळ खूप पवित्र होतं, कारण त्या कुळामध्ये दादांसारख्या हरीच्या दासानं जन्म घेतलेला होता.
पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरिचे दास जन्म घेती. गाता जर मंचरी गाता हातामध्ये घेतला, जगद्गुरु तुकोबारायांचा गाता हातामध्ये घेतला, तर अभंगाचे काही संतपर प्रकरणातील अभंग जर आपण वाचायला सुरुवात केली तर असा भास होतो की जो मी जाणवला की आपण या संत महात्म्यांच्या बद्दल, आदरणीय दादांच्या बद्दलच या सर्व गोष्टी वाचतोय का, असा भास होतो. याला दादांनी फक्त अभंग वाचले नाहीत तर त्या रामकृष्ण हरी. थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे व्यत्यय आला. आवाज येतोय माझा? रामकृष्ण हरी. दादा यांच्या अभ्यासाचं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर सातारा जिल्ह्यामध्ये जिहे या गावी एक वार्षिक पुण्यतिथीचा कार्यक्रम असायचा. एक वाडा आहे, मोठा पाटलांचा वाडा. त्या वाड्यामध्ये चैतन्य सद्गुरू आबासाहेब वास्कर महाराजांचं कीर्तन असायचं. सर्व दिग्गज मंडळी साताराची त्या वाड्यामध्ये वार्षिक एक दिवस असायची, मुक्कामी असायची. सर्व कलाकार त्या ठिकाणी असायचे. त्यावेळेचे वादक म्हणजे आदरणीय गुरुवर्य ज्ञानोबा माऊली गोजेगावकर आणि धन्यवाद ज्ञानोबा माऊली गोजेगावकर आणि हनुमंत पुजारी. त्याचप्रमाणे चिंचनेरचे एक पूर्णानंद मारुती महाराज बर्गे गुरुवर्य, ती आत्ता सध्या नाहीत, तेही सुंदर असे वादक होते. ती सर्व मंडळी एका ठिकाणी जमायची आणि एक वेळ कीर्तन झाल्यानंतर आबांच्या मनामध्ये काय आलं, गुरुवारी आबा म्हणाले की आज मी विश्रांती करणार आहे, आज मी जाणार नाही. त्यावेळेला ज्यावेळेला संत मंडळी एकत्र असायची त्यावेळेला त्यांच्यामध्ये सांसारिक विषय नाही तर पारमार्थिक विषय आणि त्या विषयावरती चिंतन असायचं. दादा एक चालती फिरती ज्ञानेश्वरी होती. पुंडलिकजी बाबा ही ज्ञानेश्वरीच होती, चालती फिरती. आदरणीय मारुती नाना हे सुद्धा थोर अभ्यासक होते आणि अभ्यासाचा गाडा अभ्यास होता आदरणीय दादांचा. तर आदरणीय किसनदादा हे थोडंसं वयस्कर व्यक्तिमत्व, सर्वांपेक्षा वयानं श्रेष्ठ असल्यामुळं आता आदरणीय गुरुवारी आबा माडीवरती झोपलेले आहेत तर बाकीच्याने तिथं झोपायचंच. परंतु दादा हे ज्येष्ठ होते, दादांचा डुलका लागला, दादा झोपले. दादांचा अभ्यास सांगतोय आणि दादांच्या आयुष्यामध्ये ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीमधील दादांचं आयुष्य. ज्या वेळेला वैकुंठवासी पुंडलिकजी महाराज वेळुकर आणि आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य विष्णुपंत कदम नाना यांची ज्या वेळेला चर्चा सुरू झाली त्यावेळेला एक ओवी आदरणीय महाराजांना आठवली, पुंडलिकजी महाराज वेळुकर. आणि पुंडलिकजी महाराज वेळुकर यांचं सावलीसारखं व्यक्तिमत्व म्हणजे माझ्याकडून नाव घ्यायचं राहिलं ते म्हणजे विश्वासांना दुगीकर. अतिशय व्यवहार चातुर्य होतं विश्वासांना दुगीकरांच्याकडे. त्यावेळेला ज्ञानेश्वरीमधील एक ओवी, त्या ओवीचं काही भाग आदरणीय पुंडलिकजी महाराज वेळुकर यांना आठवत होता. तो म्हणजे असा, घर मोडोनी केले मांडव पुढे, हा भाग एवढाच आठवत होता. परंतु ते जाणवत नव्हतं, याच्यावरती चर्चा चाललेली होती अतिशय सावकाश आवाजामध्ये, कारण आदरणीय आबा त्या ठिकाणी निद्रित अवस्थेमध्ये होते. पुंडलिकजी महाराज वेळुकर आणि बाकीच्या महात्म्यांची ती चर्चा चाललेली होती. दादांची गाढ झोप लागलेली होती, अगदी खूप गाढ झोप लागलेली होती. 2-3 वेळा या ओवीचं उच्चारण झाल्यानंतर तार दिशी दादा उठले आणि दादाने ती ओवी म्हणायला सुरुवात केली. मस्तक पांगुरवेले का तळवटे उघडे पडले, घर मोडोनी केले मांडव पुढे. आणि दादा ही ओवी सांगितली आणि दादा पुन्हा झोपी गेली. आणि दादा अक्षरशः घोरत होते, झोपी गेले. याची प्रचिती आदरणीय वैकुंठवासी पुंडलिकजी महाराजांनी बऱ्याच कीर्तनामध्ये सांगितली. एवढा अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे दादा होते. ही लोक ज्ञानेश्वरी जगली हो, ही लोक खऱ्या अर्थानं परमार्थामध्ये जगली. या लोकांनी खऱ्या अर्थानं गाता वाचला नाही तर गाता जगला. मनापासून त्या संत साहित्यावरती, संतांच्यावरती, पांडुरंग परमात्म्यावरती प्रेम केलं. दादांच्या जीवनातील अजून एक गोष्ट अशी की दादा कौतुक खूप छान करायचे. आणि कौतुक करत असताना दादा
प्रमाणबद्ध कौतुक करायचे. प्रमाणाच्या बाहेर दादाने कौतुक केलं नाही आणि प्रमाण सांगितल्याशिवाय दादाने कौतुक केलं नाही. मग ज्ञानेश्वरीमधील प्रमाण असतील, गाथ्यातील प्रमाण असतील, गीतेतील श्लोक असतील, दादा कौतुक करायचे. दादांना सवय होती, ज्या गावामध्ये जाईल त्या गावामध्ये विश्रांती घेताना त्यांना पाय तुडवून घ्यायची सवय होती. संजय महाराजांनी सांगितलेला हा प्रसंग आहे. तर दादा खूप कंटाळा येईपर्यंत पाय तुडवून घ्यायचे. स्वतःला कंटाळा येईपर्यंत नाही, जो तुडवतोय त्याला कंटाळा येईपर्यंत पाय तुडवून घ्यायचे. आदरणीय रमेश दादांनीही त्यांची खूप सेवा केली. ते पाय तुडवून घेत असताना जर पाय तुडवणारी व्यक्ती थोडीशी थोडं कुठं कोमिजू लागली तर त्याचा उत्साह डबल करण्यासाठी दादा सुंदर अशा प्रकारे ज्ञानेश्वरीमध्ये ओवी सांगायचे. संजय महाराज म्हणायचे, संजया, दादा म्हणायचे, खूप गोड आहेस रे तू, खूप गोड गातोस, खूप मोठा म्हणशील, माझी सेवा करतोय, खूप मोठा कीर्तनकार होणार आहे. संजय महाराज म्हणायचे, होय का, बर दादा, आशीर्वाद असावा. हे सांगताना दादा म्हणायचे, बिंब का बचके येवडे, परी प्रकाशुनी अति ठोकडे. अरे संजया, तू त्या तारांगणेमध्ये चककणाऱ्या सूर्यासारखा आहेस, एवढा प्रज्वलित आहेस, तू खूप मोठा आहेस. लोकांना लांबून वाटतंय की तू आमच्या बचकेमध्ये बसू शकतोस, परंतु तू कोणाच्याही बचकेमध्ये बसू शकत नाहीस, तू खूप मोठा आहे. असं बोलल्यानंतर महाराज म्हणले, खूप आनंद यायचा आणि नंतर त्यांची सेवा करण्यात जी मजा यायची ती काय वेगळीच होती. असं दादांचं आयुष्य होतं. मागाशी सांगितल्याप्रमाणे संतपर प्रकरणातील अभंग दादांच्या वरती खूप रुजतात, तसेच्या तसे रूढ होतात. कीर्तन करताना दादांना स्वतःच्या देहाचं भान कधी राहायचं नाही. माझे कपडे कशी आहेत, ती मळली आहेत का, फेटा सरळ आहे का, आरसा मला नाही वाटत दादांनी पाहिला असेल. बिचारा आरसा दादांच्या वरती नाराजच झाला असेल. दादांचा फेटा कधी दादांनी कसा येतोय पाहिलं नाही. स्वरूपतेला प्राप्त होत होते दादा. कोणत्याही प्रकारची व्यवस्था न पाहता अवस्थेला प्राप्त होणारं व्यक्तिमत्व संत व्यक्तिमत्व म्हणजे दादा होते. कीर्तनामध्ये जर दादा उभं राहिले तर उपरणं कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, धोतर कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, माझा फेटा कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, माझा अंगर का इस्त्रीचा आहे, मळलेला आहे का घाम आहे, त्याला अजिबात दादा लक्ष देत नव्हते. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तन सुरू झालं, मधलं भजन सुरू झालं की दादांचा नाच, दादांची पावली धरायचे, जे नाचायचे ना ती खूप आश्चर्यजनक होती. मी असं ऐकलंय तर 100 कीर्तनं दादांची जर मोजमाप केली तर त्या 100 कीर्तनापैकी 90 ते 95 कीर्तनामध्ये दादांचा फेटा हा उडून खाली पडायचा, एवढे दादा जोर जोराने नाचायचे. चालू कीर्तनामध्ये, चालू भजनात दादा पुन्हा फेटा गुंडायचे. दादा देहावर राहत नव्हते. त्यालाच एक कारण होते की त्यांनी आपली व्यवस्था कधी पाहिली नाही, कारण दादा अवस्थेला पोचलेले होते, त्यांचा परमार्थ अवस्थेला पोचलेला. त्यांच्यावरती मोठमोठ्या व्यक्तींनी प्रेम केलं. दादांची कपडे मळकी असली की आदरणीय पुंडलिकजी महाराज वेळूकरांनी ती काढावीत आणि दादांची कपडे पुंडलिकजी महाराज वेळूकरांनी धुवावीत, सुकवावीत आणि घड्या घालून द्यावीत. हे उदासीन व्यक्तिमत्व होतं दादा म्हणजे खूप. म्हणजे दादांच्याकडं साबण नव्हता असं नाही, दादा कपडे धुत नव्हते असं नाही. दादांचं लक्ष हा संसार वाटायचा दादांना, हा प्रपंच वाटायचा, याकडे दादांचं लक्ष नव्हतं. संसाराच्या नावे घालून या शून्य, याच्या अंगी शून्यच घातलेलं होतं आणि फक्त एकच धर्म करायचे, तो म्हणजे फक्त कीर्तन. धर्म कीर्तन फक्त मला करायचे, मला हरीचा दास व्हायचे आणि मला फक्त परमार्थ करायचा, असा ध्यास दादांचा होता. दादा दानशूर पण होते. कोणत्या गोष्टी जर दादांना मागितल्या तर दादा सहजतेने त्या गोष्टी दान करून टाकायचे. दाता तोची एक जाण नारायण स्मरवी. खूप दानशूर होते. त्यांनी कधीच आपला हातचा ठेवून दादांनी दान केलं नाही आणि विलंबही केला नाही, कारण दान करताना कोणत्याही प्रकारचा विलंब करायचा नसतो. 100 कामं सोडावीत आणि पहिलं जेवण करून घ्यावं. 1000 कामं सोडावीत
पहिलं स्नान करून घ्यावं. त्या 1000 कामामध्ये जेवण सुद्धा आहे. आणि 1,00,000 कामं बाजूला ठेवावीत आणि दान करावं. त्या 1,00,000 कामामध्ये जेवणही आलं ना अंघोळी आली. कोणी याचक आपल्या दारामध्ये आला आणि जर आपण दान करण्यासाठी प्रवृत्त असून आपल्याकडं ती गोष्ट आपल्याकडं उपलब्ध असेल तर ती गोष्ट पटकन त्याला दान करून टाका. महाभारतातील दृष्टांत, एकदा कर्ण दाढी करत होते आणि दाढी करत असताना एक ब्राह्मण याचक कर्णाच्या दारामध्ये आला. त्यानं याचना केली की दान हवं होतं सकाळच्या पारी. त्या सकाळच्या वेळी दान देण्याकरता दाढी करत असणाऱ्या कर्णाने पटकन आपली दाढी करणारी वाटी उचलली आणि त्याच्या हातात दिली. आता ती कर्णाची वाटी होती, स्टीलची जर्मलची नव्हती. वाटी ती सुवर्णाची होती, सोन्याची वाटी होती. ती वाटी त्याच्या हातामध्ये दिली. तो याचक नाराज झाला, खजील झाला आणि म्हणाला, हे क्षत्रिय, दान धर्म हा तुमचा खूप श्रेष्ठ धर्म आहे, परंतु ते दान करताना दान नेहमी उजव्या हातानं करावं. हे अपवित्र दान झालं, तुम्ही डाव्या हातानं दान केलं. त्यावेळी कर्णाने उत्तर दिलं, निश्चितपणे उजव्या हाताने दान करावं, परंतु दान करताना क्षत्रिय धर्म कधी विलंब करत नाही. वाटी ही माझ्या डाव्या हाताला होती, मी दाढी करत होतो. जर तुम्ही मला याचना केलेली होती, मी हातातील वस्त्राखाली ठेवून उजवा हात इकडे वळून ती वाटी उचलून तुमच्या हातात देईपर्यंत जर विलंब झाला असता, तेवढ्यात माझी बुद्धी बदलली असती तर माझ्याकडून दान झालं नसतं. म्हणून मी पहिलं दान केलं. दाता तोची एक जाण. त्याचप्रमाणे दादा कुणीही मागितलं की पटकन ती गोष्ट देऊन टाकायची. अतिशयोक्ती करून जायचं म्हणलं तर एखाद्यानं दादांना मजेत जर काळीज मागितलं असतं तर दादाने आपलं छाती फाडून काळीज दिलं असतं. एवढे प्रेमळ दादा होते. राग कधी आला नाही दादांना. दादांची कीर्तन करण्याची पद्धत खूप गोड होती, अतिशय पाटा होता, स्वरबद्धता होती आणि लयबद्धता ही खूप दादांची होती. चंदनाचे हात पायही चंदन, याप्रमाणे व्यक्तिमत्व दादा होते. ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराने संतांना उपमा दिल्या त्याप्रमाणे दादा होते. तुम्ही संत माय बाप कृपावंत. दादा संत व्यक्तिमत्व होतच, पण ते मायबापही होतेच. कारण ते मायबाप अशी होती की त्यांनी सर्वांना आपली लेकरं मानलेली होती. लहान मुलगा दिसला की त्याच्यावरती प्रेम करणं ही दादांची दाटी होती. त्यामुळे ते मायबापाच्या निश्चितपणे योग्यतेचे होते. ते चंदनासारखे होते. तुका म्हणे गुण चंदनाची अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. त्यांच्यासारखी चंदनासारखे दादा होते. पाहता अवगुण मिळेची ना, असे सज्जन दादा होते. अवगुणच सापडत नव्हता ना दादांच्यामध्ये. आपल्या सहवासामध्ये आलेल्या व्यक्तींना आपल्यासारखे करून त्यांना परमार्थामध्ये सामील करणे. आपणासारखे करते तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे, असं व्यक्तिमत्व म्हणजे दादा होते. दादा हे परिसासारखे होते. ही महत्वाची गोष्ट आहे. परिस ही अशी गोष्ट आहे की परिसाला जर लोह लागला तर त्या लोहाचं सोनं होतं. तो लोह सोन्यामध्ये परिवर्तित होतो, परंतु परिसच राहतो. दादांच्या जीवनामध्ये अशी बरेच लोहरूपी व्यक्ती आल्या, त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं, गडगंज झाली, परंतु दादा आहे तसेच राहिले. दादांची आजपर्यंतची परिस्थिती हालाकीची आणि अत्यंत साधी होती. त्या आदरणीय दादांच्या मारुती महाराजांच्या वरून आपल्याला समजूनच येईल. अतिशय प्रेम करावा अशी व्यक्ती म्हणजे दादा होती. मी भाग्यवान आहे, दादांच्या बऱ्याच कीर्तन साथीचं, दादांच्या पुण्यतिथीनिमित्त जी कीर्तनं झाली त्यातल्या बऱ्याच कीर्तनांचा मला साथ करण्याचा योग आला. असे हे दादांची जेवढी महती सांगल, त्यांच्याबद्दल जेवढं सांगल या संत व्यक्तींच्या बद्दल तेवढं कमीच आहे. तर महत्वाचा मुद्दा असा आहे, एवढे महान जर दादा होते तर वारकरी संप्रदायामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये त्यांची प्रचिती का नाही झाली, त्यांची जाहिरात का नाही झाली? तर त्याला कारणीभूत असं आहे की ते अखंडत्वाने चैतन्य सद्गुरू आबासाहेब महाराज वास्कर या फडाशी एकनिष्ठ होते. त्या फड परंपरेमध्ये आबांची अशी समजूत होती की सेवा करायची, पण सेवा करताना कधी प्रदर्शन करायचं नाही, सेवा करताना कधी जाहिरात करायची नाही. त्यामुळं आदरणीय दादा यांची कधी जाहिरातबाजी झाली नाही. त्या काळात मूळतः मीडिया नव्हताच, ही उपकरणं नव्हती, त्यामुळे दादांची जास्त सेवा त्या काळामध्ये घडली नाही.
आपल्याला दिलेली वेळ ही संपुष्टात येत आहे. 2 मिनिटं अवघे राहिलेले आहेत. दादांच्या बद्दल काय बोलावं. मी माझं अख्खं आयुष्य जरी दादांच्या बद्दल असं बोलत राहिलो तरी कदाचित दादांचं चरित्र माझ्याकडून संपायचं नाही. एवढ्या चरित्रात विशेष गोष्टी दादांच्या चिंतनी आहे. मग हे ज्यांनी सांगितलं त्यांच्याकडूनही अजून परिपूर्ण माझ्याकडे या गोष्टी यायच्या. हे वारकरी संप्रदायातील, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाची पाळंमुळं आहेत. माझं या तरुण युवकांना आव्हान राहील की या सर्व तरुण युवकांनी ही पाळंमुळं विसरता कामा नये. कारण या पाळंमुळांच्या वरती हा विशाल वटवृक्ष उभा राहिलेला आहे. आणि आता सातारा जिल्ह्यामध्ये जे युवक कीर्तनकार आहेत, नवीन कीर्तनकार, या पेजवरती आता त्या कीर्तनकारांची खूप छान प्रवचनं झाली. आदरणीय संदीप महाराज असतील, आदरणीय सुजित महाराज असतील, गणेश महाराज असतील, मारुती महाराज असतील, उमेश महाराज असतील, यानंतर आता प्रवचन होणारे हनुमान महाराज असतील, जे काही तरुण व्यक्ती आहेत, सूरज महाराज ढाणे असतील, अजून काही माझ्याकडून नामनिर्देश राहिला असेल, अशा सर्व व्यक्ती ही जे आज गोंडस फळं लागलेले आहेत ना, त्या फळांचं मूळ आपण कुठंतरी शोधत गेलो तर आपणाला या व्यक्ती निश्चितपणे मुळाच्या स्थानी सापडतात. त्या मुळाने हा सातारा जिल्ह्याचा परमार्थ भक्कम आहे आणि असा तेवत अखंडत्वानं भक्कम राहणार आहे याची निश्चितपणे मला जाण आहे. आणि त्यांनी मार्ग दाखवलेला आहे, त्या मार्गावर चालण्याचा आम्ही अखंडत्वानं प्रयत्न करू अशी या चिंतनाच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांच्या समोर एक विनम्र अभिवादन करतो. आणि गुरुमंत्र परिवारातर्फे या ठिकाणी मी माझ्यासह आणि सर्व माझ्या मित्रमंडळींसह दादांच्या चरणी या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करतो आणि दादांच्या या पवित्र स्मृतीस 2 हात आणि 3रं मस्तक टेकून साष्टांग दंडवत करतो. बोलिलेले कुरे वेडी वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. आदरणीय मारुती महाराज म्हणतात चालू द्या, परंतु या गोष्टी चालून होणार नाहीत. आता आदरणीय दादांच्या नावाकडे अजून पोचलेलो नाही. दादा मल्ल्या पहिल्या दावरती आपण थांबलेलो आहे. हे दोन्ही दा सांगायचं म्हटलं ना, खूप मोठी गोष्ट आहे. खऱ्या अर्थानं परमार्थामध्ये बरेच दादा आहेत, परंतु आदरणीय किसन दादा हे परमार्थातले दादा, निश्चितपणे परमार्थातले दादा आहेत आणि परमार्थाचे दादा आहेत असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. अशा सर्व संत व्यक्तिमत्वांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत प्रणिपात. मला या ठिकाणी सेवेकरता निमंत्रित केलं त्याबद्दल संपूर्ण किसनदादा निगडीकर परिवार यांचा मी आभारी आहे. ज्यांच्या माध्यमातून या परमार्थ सेवेमध्ये आलो त्या पूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य माता पित्यांच्या चरणी मी माझा साष्टांग दंडवत अर्पण करतो. ज्यांच्या माध्यमातून कीर्तन सेवेचा मला मार्गदर्शन नेहमी होत असतं असे आदरणीय भागवताचार्य श्रीपादजी महाराज भडंगे, सोलापूर हरियन महासंस्थान यांच्याही चरणी ही सेवा अर्पण करतो. आदरणीय गुरुवर्य रमेशदादा गोपूचकर असतील, त्याचप्रमाणे आदरणीय ज्ञानोबा माऊली गोजेगावकर असतील, त्याचप्रमाणे आदरणीय लक्ष्मण महाराज किरोलीकर असतील दिंडी मालक, या सर्व माझ्या स्वकीयांच्या चरणी ही चिंतनरूपी सेवा मी अर्पित करतो. आत्ता ज्यांनी 1 तास अखंडितपणे माझं बोबड्या बोलाचं श्रवण केलं त्यांच्याही चरणी ही मी न चुकता कीर्तनरूपी सेवा अर्पण करतो. गुरुमंत्र परिवाराला आदरणीय दादांचा कृपाशीर्वाद आहेच आणि अजूनही लाभावा अशी मी त्यांच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो. चैतन्य सद्गुरू आबासाहेब महाराज वास्कर यांच्याही चरणी ही सेवा पुष्पांजलीत करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.